हाय गाईस, तर आज मी करणार आहे ब्लॉग मराठीमध्ये आणि आज आपण कुकिंग ब्लॉग करणार आहोत. तर आज एक छानसा सिम्पल सोबर कुकिंग ब्लॉग करूया. आणि आज माहिती नाही काय झालं, मला ॲक्च्युली फिश आणायचं होतं मार्केटमधून, पण मी नाही आणलं आणि त्याच्या जागी मी स्नॅक्स आणि भरपूर भाजी घेऊन आली आहे. भरपूर नाही, 2-3 भाज्या आहेत आणि कोथिंबीर वगैरे, ते पण बेसिक असतं ते. सो माझी इच्छा झाली पडवळीची भाजी. सो ही आहे पडवळ, काढूया आपण तिला बॅगमधून. माझी इच्छा झाली पडवळीची भाजी खायची, ती पण हिरव्या मसाल्यातली. सो दिस रेसिपी इज फ्रॉम माय ग्रँडमदर अँड शी यूज टू मेक इट, नॉट क्वाईट ऑफन बट या शी यूज टू मेक इट. सो मोर दॅन हॅविंग दिस स्नेक गॉड, ह्याला स्नेक गॉड असं म्हणतात इंग्लिशमध्ये. सो ही पडवळीची भाजी हिरव्या मसाल्यातली मला खूप खूप आवडते आणि खूप छान लागते. तर आपण तशी बनवणार आहोत. सिंपल वाटण करणार आहोत. त्याच्यासाठी हे खोबरं आहे ते मी कापून घेतलं आहे बारीक. किसायचा माझ्याकडे ना विळी नाही आहे, नवीन विळी घ्यायची आहे. हातवाली ती किसायचं ते आहे माझ्याकडे, पण ते चालत नाही आहे, तुटलं आहे ते. सो मी असे काप करून घेतले. त्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला कोथिंबीर घेऊया, मिरची, आणि खूप सिंपल वाटण आहे. आणि नॉर्मल जी फोडणी असते मोहरीची आणि तशी फोडणी करून आपण बनवूया. सो हे सगळं आता मी प्रिपरेशन आधी भाजी कापून हो. सो आधी भाजी कापून घेते मी, एकदम बारीक चिरून घेणार आहे, नथिंग फॅन्सी. आणि ही अशी तुमच्याकडे पण, तुमच्या घरी पण महाराष्ट्रीयन कोकण साईडला कोकणी लोकच बनवत असणार, बिकॉज खोबरं यूज करतो आपण. सो बनते का हे मला कमेंट्समध्ये सांगा की अशी भाजी तुमच्याकडे बनते का, की तुम्ही ट्राय केली आहे का, टेस्ट केली आहे का. आणि मलाही खूप आवडते. आय थिंक साऊथ इंडियन्स पण अशी बनवतात खोबरं घालून, बट खूप छान लागते ही हिरव्या वाटण्याची, हिरव्या मसाल्याची भाजी. आणि चला बनवूया. सो ही जी पडवळ आहे ती मी अशी मधून चिरून घेतलेली आहे. माहिती नाही मला अँगल कुठे आहे नक्की, बट इथेच असेल. सो मी अशी चिरून घेतलेली आहे. मध्ये बिया होत्या त्या काढल्या आहेत, पूर्ण साफ केल्या आहेत. 1-2 चिकटल्या पण आहे माझ्या हाताला. सो मी अशी साफ करून घेतली आहे. आणि आता आपण ह्याला असं हाफ सर्कल्समध्ये कट करणार आहोत. सो आज मी नॉर्मली मला एवढी वाईट सवय लागली आहे ब्लिंकिट करायची. सो इवन भाजी असून दे किंवा किती छोटी गोष्ट असून दे ब्लिंकिटच करतो आम्ही. सो आज मी विचार केला की जाऊन जरा मार्केटमधून फिश आणते. पण बाकी सामानच माझ्याकडे एवढं झालं. आमच्याकडे स्नॅक्स म्हणजे आपलं चहासोबत नाश्ता वगैरे असतो ते पण ठेवायला डबे नव्हते. तर मग मी विचार केला प्लास्टिकचे डबे घेते. 3 मिळाले मला, 550चे 3 डबे मिळाले मोठे, एकात एक असतात ते घेतले. मग मी स्नॅक्स घेतलं थोडं. आणि मग मी विचार केला की भाजी घेते. आणि भाजी इतकी महाग आहे, ॲटलिस्ट अंधेरी मार्केटला तरी, म्हणजे DN नगर, नॉट अंधेरी स्टेशन. अंधेरी स्टेशनला मे बी थोडी असेल स्वस्त, पण इथे तर लोखंडवाला किंवा या सगळ्या साईड्सला एवढी महाग भाजी आहे, खूपच जास्त महाग आहे. मी फक्त पडवळ घेतली, 1/2 किलो भोपळा घेतला, आलं लसूण घेतलं आणि कांदे घेतले आणि कोथिंबीर. तर कोथिंबीरची जुडी मला भेटली 80 रुपयाला, 80 रुपीजची कोथिंबीर होती. सो व्हेरी एक्सपेन्सिव्ह कोरिएंडर यार. सो मी विचार केला की ठीक आहे, आता सगळं भाजी घेतेच आहे मी, बल्कमध्ये तर घेऊन टाकते. पुदिना पण घेतला. मग मी विचार केला हिरवी चटणी बनवून ठेवेन, चटणी सँडविच वगैरेसाठी पण, अदर थिंग्ससाठी पण यूज करू शकतो. सो भाजी खूप महाग आहे मार्केटमध्ये. म्हणजे नॉर्मली तुम्ही काही घ्यायला जा मार्केटमध्ये ना, 500-1000 रुपये तर असेच नुसते भाजी, फ्रूट्स, ह्याव त्या
200 रुपयाचे मी फक्त ग्रेप्स घेतले, ते जे एक्सपोर्टवाले असतात. आता आपण पटकन वाटण बनवून घेऊया. आधी खूप सिंपल वाटण आहे, जसं हिरवं वाटण असतं. मिक्सरच्या जारमध्ये आपण खोबरं घेऊया. ठीक आहे. कोथिंबीर धुवून घेतली आहे, मी निवडून धुवून घेतली आहे. तर ही कोथिंबीर टाकली. मिरच्या तिखट जेवढं हवं तेवढं. तर मी थोडं स्पायसी ठेवणारच आहे, मला जमत नाही स्पायसी खायला, बट हिरव्या वाटणात ते स्पाइस असणं नेसेसरी आहे, कंपल्सरी आहे, अदरवाईज इट वोंट टेस्ट गुड. सो मिरच्या टाकते मी मस्त. वाटण छान तिखट होईल तरच मजा येईल खाण्यात. 3 मिरच्या टाकल्यात मी. 1 मिरची ठेवली, ती मी फोडणीसाठी वापरेन. थोडं मीठ टाकते ह्याच्यात. मीठ जरा टाकू, नंतर भाजीमध्ये पण आपण वरतून टाकूच मी. आणि आता हे मी वाटून घेते. पाणी टाक. हा एवढा मीडियम साईजचा कांदा आहे प्रॉपर, हा एकच मी घेणार आहे एवढ्या या भाजीसाठी. कढई ठेवली आहे मी गॅसवरती मस्त छान. त्याच्यात आपण तेल घालूया. तेल फोडणी पुरतं छान फोडणी लागली पाहिजे. जिरं टाकत नाही तसं, पण मी थोडंसं जस्ट नावाला बी टाकते, टेस्ट एक येते त्याची. मोहरी आपण टाकणार आहे व्यवस्थित, मोहरी टाकते मी. आणि आता हा कढीपत्ता आणि लसूण आहे. आणि आता हा कांदा आणि 1 मिरची आहे. I'm going to stir fry this until the onion becomes translucent. कांदा छान गुलाबी होईपर्यंत आपण छान भाजूया कांद्याला. आलं लसणाची पेस्ट पण टाकणार आहे, त्याने एक टेस्ट येईल भाजीला. किंचितची हळद पण आपण टाकली तर काही प्रॉब्लेम नाही आहे. थोडंसं मीठ, मसाल्याला ह्याला चांगलं कांद्याला मीठ लागेल. आता आपण पडवळ जी आहे पडवळ परतणार आहोत. प्रॉपर चांगली पडवळ परतू आपण 1-2 मिनिटासाठी. गॅस फास्टच आहे. तर ही जी भाजी आहे ती मी ऑलमोस्ट 10 मिनिटं वाफेवरती शिजवली आहे. पडवळीची जी भाजी आहे. ओके, सो व्हेरी गुड. सो आता हे मी माझं हिरवं वाटण जे बनवलेलं आहे ते मी सगळं अख्खं ह्याच्यामध्ये टाकते. आता अजून 10 मिनिटं हा मसाला आपण प्रॉपरली शिजवून घेऊया भाजीमध्ये, सो दॅट अख्खं मिक्स होईल व्यवस्थित आणि मग आपण खाऊ शकतो चपाती बरोबर. ये मीठ डालना भूल गई थी, ये अभी ये मीठ डाल रही है.
तो ये दिखाएगी नहीं, ये वीडियो में दिखाएगी नहीं, पर मैं बता रहा हूँ आपको मैंने और 2 ये बार नमक बहुत डाला है। शातिर तरीके से गेम खेला जा रहा है इसमें डिश बनाने में। हे बघा गाईस, जेवण वाढलं आहे, आम्ही सॅलड वगैरे सगळं आहे सोबत, आणि अशी दिसते छान पडवळीची भाजी, चपात्या आहेत आणि खिचडी पण लावलेली आहे. सो आता आपण टेस्ट करून बघूया आणि आपण रिव्ह्यू पण घेऊया, माझ्या नवऱ्याचा रिव्ह्यू की कशी झाली आहे भाजी. आय डोंट थिंक त्याने पहिली कधी खाल्ली असणार. छान आहे. चलो मी पण टेस्ट करून बघते कशी झाली आहे. मी पण खूप दिवस झाले पडवळ खाल्ली नाही आहे. तिखट आहे, मी मुद्दामून तिखट बनवलेली, बट छान झाली आहे. आता आम्ही मस्त जेवत बघतोय बिग बॉस. बिग बॉस बघायची एकदम सवय झाली आम्हाला, लिटरली रोज डेली बिग बॉस बघितल्याशिवाय काय आमचं होत नाही आहे. मराठी बिग बॉस यावेळेस खूप इंटरेस्टिंग पण आहे. सो मी मस्त आता जेवतो बिग बॉस बघत, आणि भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये.